नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे मासे फ्राय। छान असे आपण मासे फ्राय करणार आहोत। तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कुठे स्किप न करता पूर्ण रेसिपी पहा। सर्वात आधी इथं मी मासे घेतलेले आहेत। तो मासे मी अर्धा किलो घेतलेले आहे आणि हा मासा वाम आहे। तर याच्यात जास्त काटे नसतात, तर एकच काटा असतो। तर सर्वात आधी मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आता हे स्वच्छ धुवून झाले। त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आपल्याला। त्यानंतर थोडंसं मीठ आणि एक लिंबू पिळून घ्यायचं याच्यामध्ये। तर इथं मी अर्धा लिंबू पिळते। आता हे छान असं मिक्स करून घेऊन झाकून ठेवायचं आपल्याला 15 मिनिटं। इथं वाटण्यासाठी मी कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। त्याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून। आता याचं बारीक असं वाटण करून घेऊया। असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर थोडंसं पाणी घालून वाटलं आहे मी, तर छान असं बारीक झालं आहे। हे वाटण आता एका प्लेटमध्ये काढलं आहे मी। त्यामध्ये टाकायचे आता धना पावडर थोडीशी, थोडं लाल तिखट, थोडासा काळा मसाला, गरम मसाला आणि हळद घालायची याच्यामध्ये। चवीनुसार याच्यामध्ये आता मीठ घालून घेऊया। आता याच्यामध्ये थोडं लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला। आता हे मिक्स करायचं आहे। इथं मी घेतला आहे रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर सर्वात आधी माशांना आपण आहे ना मसाला लावून घेऊया। तर सर्व बाजूने असा छान असा मसाला लावून घ्यायचा आपल्याला। त्यानंतर आपण तांदळाच्या पिठामध्ये याला हे करून घेणार आहोत। तांदळाचं पीठ असं लावून घेणार आहोत। त्यामध्ये आपण नंतर रव्यामध्ये आपण हे करणार आहोत। तांदळाचं पीठ जर नसेल घालायचं तरी चालेल, फक्त रव्यामध्ये केले तरी चालतं। तर तांदळाच्या पिठाने थोडेसे कडक होतात, त्यामुळे तांदळाचं पीठ घेतलं आहे मी। तर याचप्रमाणे आता आपण सर्व मासे हे करून घेणार आहोत। तर सर्व माशांना आपण असंच मसाला लावून घ्यायचा आहे। असा चव बाजूनी लागला पाहिजे मसाला, पूर्ण लावून घ्यायचा आपल्याला चौकोन। आता सर्व माशांना मसाला लावून झालेला आहे। तर असा छान असा लावून घ्यायचा आहे मसाला। आता हे आपण तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत। तर छान असे कमी गॅसवरती फ्राय करायचे आपल्याला। गॅसवरती मी तवा ठेवला आहे तापवायला, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले। तर आता आपण हे मासे फ्राय करून घेऊ याच्यामध्ये। तर तवा तापल्याच्या नंतरच आपण मासे त्याच्यामध्ये सोडणार आहोत। तर छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला। फक्त गॅस कमी ठेवायचा आहे। माशांना वेळ नाही लागत शिजायला, त्यामुळे ते पटकन शिजतात। तर कमी गॅसवरतीच आपण त्यांना शिजून घेणार आहोत। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता झाकण ठेवून आपण शिजून घेऊ एक साईडने, नंतर आपण पलटी करून घेणार आहोत। आता आपण पलटी करून घेणार आहोत। तर एक साईड आपली छान अशी फ्राय झालेली आहे। आता ह्या साईडने पण आपण छान फ्राय करून घेणार आहोत झाकण ठेवून। इथं आता आपले मासे फ्राय करून झाले। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता हे मासे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता याचप्रमाणे आपण
बाकीचे मासे तळून घेणार आहोत. तर तव्यामध्ये परत तेल घालायचं आपल्याला आणि त्यानंतरचे मासे परत हे करायचे. आता हे पण आपण मासे छान असे फ्राय करून घेणार आहोत. तर इथं आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.